हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचे प्रीतीच्या किचनमध्ये. तर चला आज आपण बनवूया तुरीच्या दाण्याची उसळ. महाराष्ट्रातला फेमस तुरीचं उसळ. तर चला इंग्रेडियंट्स पाहूया. तुरी 1 वाटी, 3 ते 4 लसणाच्या कळ्या, अद्रक, सांबार, जिरे, कांदा, टमाटर, कोथिंबीर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी तुरी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या. त्यानंतर तुरी आपल्या छान भिजलेल्या आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये थोडं पाणी टाकून, मीठ आणि हळद, थोडं तेल टाकून 2 शिट्टीवर वाफवून घेतल्या. हॅलो गाईज, स्वागत आहे प्रीतीच्या किचनमध्ये. तर चला आज आपण बनवूया तुरीच्या दाण्याची उसळ. अद्रक, महाराष्ट्रातला फेमस सांबार तुरीचं उसळ. तर चला इंग्रेडियंट्स पाहूया. पेस्ट मिक्सरमध्ये तुरी 1 वाटी आहे. एका कढईमध्ये तेल टाकून 3 ते 4 लसणाच्या मध्ये जिरा, राई, तेजपत्ता, अद्रक आणि तयार झालेल्या जी पेस्ट तो ॲड केला. त्यामध्ये थोडे अर्धा चिरलेले टमाटर ॲड केले, कोथिंबीर. मसाला छान शिजू देण्याला सुरुवात करूया. सगळीकडे छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता. रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आपल्या छान भिजलेले आहे. त्यानंतर तिखट, मी कुकरमध्ये गरम मसाला, पाणी टाकून मीठ आणि हळद, थोडा काळा मसाला, 2 धनिया वाफवून घेतल्या. टाकून छान मिक्स केलं. मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे, बघू शकता. आता त्यामध्ये शिजून घेतलेल्या तुरी ॲड केल्या आणि मंद आचेवर तुरी 5 मिनिट छान शिजू दिल्या. मग आवश्यकतेनुसार थोडं पाणी ॲड करून परत झाकण ठेवून परत 10 मिनिट छान वाफवून घेतल्या. तुम्ही चना पोहे जसं आपण खातो त्याचप्रमाणे पोह्यासोबत हे तुरीचं उसळ खायला खूप टेस्टी वाटते, छान वाटते. परत आपलं पोह्यांचं आणि मुरमुऱ्याच्या चिवड्यासोबत पण खूप छान वाटते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघा आता मी एका बाउलमध्ये आपला उसळ काढून घेतलेला आहे आणि कोथिंबिरीने छान गार्निश करून घेतलेला आहे. खूप असं यम्मी आणि डिलिशियस झालेला आहे, बघू शकता. आणि हे खायला खूप छान लागते भाकरीसोबत किंवा भातासोबत. गरम गरम भातासोबत खूप टेस्टी वाटते. एकदा नक्कीच ट्राय करा गाईज. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं. तर गाईज, तुम्ही रेसिपी तर बघता माझी, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, कमेंट करत नाही, तर प्लीज करत जा.